नाशिक शहरात गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या पुणे येथील 2 तरुणांना लासलगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यांच्या ताब्यातून 3 गावठी कट्टा, 9 जिवंत काडतूस आणि शाईन मोटरसायकल असा 1,38,000चा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी दिली। सिने स्टाईल पाठलाग करत विंचूर 3 पाटी येथून 2 22 वर्षीय तरुणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रविवारी पहाटे 2:45 वाजेच्या सुमारास लासलगाव येथून 2 संशयित तरुण मोटारसायकलने पहाटे 2:30 ते 2:45च्या दरम्यान जात असताना लासलगाव पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगड यांनी या दोघांचा पाठलाग करत त्यांना विंचूर त्रिफुले येथे पकडले। यात अनिकेत कैलास मळेकर राहणार धायरी पुणे वय 22 वर्ष आणि नामदेव रामभाऊ ठेबे वय 22 वर्ष या दोघांना ताब्यात घेतले असून दोघांकडे 3 देशी कट्टा आणि 9 जिवंत काडतुसे आढळल्याने खळबळ उडाली। लासलगाव पोलीस कॉन्स्टेबल सुजय बारगड यांच्या फिर्यादीवरून लासलगाव पोलीस ठाण्यात विनापरवाना बेकायदेशीररित्या हत्यार बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात कोणाला गावठी कट्टा विकणार होता यापूर्वी त्याने शस्त्रे विकली काय याची पोलीस कसून चौकशी करत आहेत। डीवायएसपी डॉक्टर निलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे आणि लासलगाव पोलीस अधिक तपास करत आहेत। काल दिनांक 29/6/2024 रोजी डिव्हिजन गस्त असताना आम्ही विंचूरकडून लासलगावकडे येत असताना भगरी बाबा मंदिराजवळ आम्हाला मोटरसायकलवर 2 इसम संशयितरित्या आढळून आल्याने आम्ही त्यांना तात्काळ थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना थांबता ते वेगाने विंचूर दिशेकडे निघून गेल्याने आम्ही त्यांचा पाठलाग करून तसेच नाकाबंदी दरम्यान आम्ही असलेले पोलीस कॉन्स्टेबल सांगळे तसेच निसळ घुमरे यांना फोनद्वारे कळून सदरच्या व्यक्तीला तिथे थांबवण्यास कळवले। त्याच्यानंतर आम्ही पाठीमागे जाऊन सदर व्यक्तीला विंचूर 3 पाटी येथे थांबवल्यानंतर त्याची अंगझडती घेतली। तसेच त्याच्या अंगझडतीत तसेच त्याच्या बॅगमध्ये आम्हाला 3 गावठी देशी बनावटीचे पिस्तल, 8 जिवंत राऊंड, 2 मोबाईल असा एकूण आम्ही त्यांच्याकडून 1,44,000चा मुद्देमाल जप्त केला असून सदरची कारवाई आम्ही नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री निरफलकर सर आणि निफाड डिव्हिजनचे श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली असून यातील 2 आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन आज रोजी मान्य कोर्टासमोर हजर केले असता त्यांना मान्य न्यायालयाने दिनांक 3/7/2024 पायतो पोलीस कस्टडी रिमांड दिले असून सदर इसम हे उमरठी राज्य मध्य प्रदेश इथून सदरचे वेपन हे पुण्याकडे जात असल्याची त्यांनी चौकशी दरम्यान आम्हाला माहिती दिलेली असून पुढील योग्य तो तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने करत आहोत। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।